निर्गम प्रकरण 32. सोन्याचे वासरू. अनुवाद प्रकरण 9 पदे 6 ते 29. परमेश्वराने मोशेबरोबर सिनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे 2 साक्षपट त्याला दिले. मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा अहरोनाने त्यास सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातील सोन्याची कुंडले काढून अहरोनाकडे आणली. त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्यास कोरणीने कोरिले. तेव्हा ते म्हणू लागले की हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्याच्या पुढे एक वेदी बांधिली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करावयाचा. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पिली आणि शांत्यर्पणे आणली. मग ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, चल, खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिस्र देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजा अर्चा केली व त्याला बली अर्पण केले. आणि हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून आणले आहे तेच हे तुझे देव असे ते म्हणू लागले आहेत. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी ह्या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करीतो. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर ह्याची काकळूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणले, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरांमध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिस्र देशातून त्यांनी दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहम, इसहाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करीन, आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. मग मोशे मागे फिरून आपल्या हाती साक्षपटाच्या त्या 2 पाट्या घेऊन पर्वतावरून खाली उतरला. त्या पाट्यांवर पुढल्या व मागल्या अशा दोन्ही बाजूस लिहिले होते. ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणाला, हा आवाज येत आहे तो विजयोत्सवाचा नव्हे अथवा पराभवाचाही नव्हे, तर गाण्याचाच आवाज मला ऐकू येत आहे. मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर ते वासरू व नाच तमाशा त्याने पाहिला तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्यांशी फेकून फोडून टाकल्या. तसेच त्यांनी बनविलेले ते वासरू घेऊन त्याने अग्नीत टाकिले व कुटून त्याचा चुरा केला. तो त्याने पाण्यावर टाकिला व ते पाणी त्याने इस्रायल लोकांना प्यावयास लाविले. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते? अहरोन म्हणाला, माझ्या स्वामीचा कोप माझ्यावर न भडको. ह्या लोकांची प्रवृत्ती पापाकडे आहे हे आपणाला ठाऊकच आहे. त्यांनी मला सांगितले
की आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनवू, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले ते आम्हाला कळत नाही. मी त्यांना सांगितले, ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे. त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले. ते मी अग्नीत टाकिले, तो त्यातून हे वासरू निघाले. मोशेने पाहिले की हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले, म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वाराशी उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या ह्या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चहूकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी ह्यांचा वध करावा. मोशेच्या बोलण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अजमाचे 3000 लोक पडले. कारण मोशे म्हणाला होता की आज आपणाला परमेश्वराप्रित्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला वरदान देईल. दुसऱ्या दिवशी मोशे लोकांस म्हणाला, तुम्ही हे घोर पातक केले आहे, तरी मी आता परमेश्वराकडे वर चढून जातो. कदाचित तुमच्या पापाचे प्रायश्चित्त मला करिता येईल. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पातक केले आहे. ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले, तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. परमेश्वर मोशेला म्हणाला, ज्या कोणी माझ्या विरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकेन. आता तू जा, ज्या स्थलाविषयी मी तुला सांगितले आहे तिकडे त्यांना घेऊन जा. पहा, माझा दूत तुझ्यापुढे चालेल, तरी ज्या दिवशी मी झडती घेईन त्या दिवशी त्यांच्या पापाबद्दल त्यांचा समाचार घेईन. अहरोनाने बनविलेले वासरू लोकांनीच बनविले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडण केले.